श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवस गुरुचरित्र पारायण केल्यानंतर त्याचे उद्यापन कसे करावे हे मी तुम्हाला सांगत आहे. 11 दिवस गुरुचरित्र पारायण केल्यानंतर 12व्या दिवशी सकाळी लवकर उठून मी एका स्वच्छ पाटावर एक वस्त्र अंथरलं. त्या वस्त्रावर तांदळाची रास केली. तांदळाच्या रासेवर पाण्याने भरलेला मंगल कलश ठेवला. मंगल कलशाला 5 आंब्याची पाने लावून त्यावर नारळ ठेवला. नंतर बाजूलाच आणखी एक तांदळाची रास केली. त्यावर पाट ठेवला आणि एक सुंदर वस्त्र ठेवून पुन्हा त्यावर तांदळाची रास बनवली. त्यावर आंब्याची पानं ठेवून श्री स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली. एका पोथी ग्रंथपीठावर एक छान वस्त्र ठेवून त्यावर श्री गुरुचरित्र ग्रंथ स्थापन केला. नंतर एका ताटामध्ये शंख ठेवून त्या शंखामध्ये पाणी ठेवले. उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी हेच पाणी सर्व घरात शिंपडायचे असते. त्याचबरोबर घरातील सर्व लोकांना हेच पाणी तीर्थ म्हणून पिण्यास द्यायचे असते. नंतर स्वामींसमोर एक छोट्या गणेश मूर्तीची स्थापना केली. बाजूलाच आणखी एक मंगल कलश मध्ये पाणी ठेवून त्यावर पेला ठेवला. पाटावर जपमाळ ठेवून त्याची देखील पूजा केली आणि त्या जपमाळेला फुले वाहिली. त्यानंतर एक वस्त्र ठेवून त्यावर श्रीयंत्राची देखील स्थापना केली गेली. श्री गुरुचरित्र ग्रंथाला फुले वाहिली आणि त्याचबरोबर सर्व पूजा विधीला फुले वाहिली व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. आपण साधा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो. डाळ, भात, भाजी, चपाती हा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो. अगरबत्ती किंवा धूप लावून ठेवली. त्याचबरोबर एक दिवा अखंड तेवत ठेवला. श्री गुरुचरित्र ग्रंथाला आणि सर्व पूजेच्या मांडणीला हळद कुंकू वाहून मनोभावे प्रार्थना केली. श्री स्वामींची आरती म्हणून मनातल्या मनातच श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नावाचा जप केला.
भक्तिभावाने श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण देखील केले. श्री गुरुचरित्र पारायणाचे उद्यापनाच्या वेळी आपण एखाद्या जोडप्याला घरी जेवायला बोलवू शकतो किंवा आपण 9 लहान मुलांना देखील जेवायला बोलवू शकतो. त्या दिवशी त्या जोडप्याचा किंवा त्या 9 लहान मुलांचा खूप मोठा मान असतो. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.